पुणे नाशिक हायवे आणि चाखणची वाहतूक कोंडी हे एक समीकरणच झाले नाही का? तर आज आपण याच समस्येवरच्या एका मोठ्या उपायाबद्दल बोलणार आहोत. एक असा प्रोजेक्ट जो ही डोकेदुखी कायमची संपवू शकतो. हा प्रश्न तर रोज प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येत असेल. चाकण चौकातली ती गर्दी म्हणजे विचारायलाच नको, ती एक रोजची डोकेदुखीच होऊन बसलीये. जरा विचार करा, रोज 1.5 ते 2 तास फक्त आणि फक्त ट्रॅफिकमध्ये अडकून वाया जातात. म्हणजे किती वेळ आणि किती मनस्ताप. हे आकडेच सांगतात की ही समस्या किती गंभीर आहे. आणि असं नाहीये की यावर काही उपायच केले गेले नाहीत. ही समस्या तशीच जुनीच आहे. लोकल ॲडमिनिस्ट्रेशन, ट्रॅफिक पोलीस यांनी अनेक गोष्टी करून पाहिल्या. कधी अवजड वाहनांवर निर्बंध घातले, अतिक्रमणं काढली, पण खरं सांगायचं तर या छोट्या छोट्या उपायांनी काही फारसा फरक पडला नाही. मग आता यावर कायमचा तोडगा आहे तरी काय? तर उत्तर आहे मिसिंग लिंक प्रोजेक्ट. हो, एक नवीन आणि खूप मोठी योजना जी ही वाहतूक कोंडी कायमची संपवण्यासाठी आणली जाते. चला बघूया काय आहे प्रकरण. आणि या प्रोजेक्टचं बजेट किती आहे माहितीये? तब्बल 261 कोटी रुपये. हो, 261 कोटी. एवढ्या मोठ्या आकड्यावरूनच लक्षात येतं की सरकार ही समस्या किती गांभीर्याने घेते. हां, खरंच एक मोठा आणि महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. पण थांबा, मिसिंग लिंक म्हणजे नक्की काय? हा प्रश्न साहजिकच आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा नवा रस्ता असतो जो 2 मेन पॉइंट्सना जोडतो. पण कसा? तर मुख्य ट्रॅफिक जामच्या जागेला बायपास करून, म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जायचंच नाही. आणि हे मोठं काम कोण करतंय? तर याची जबाबदारी आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA कडे. ठीक आहे. मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे नवीन रस्ते नक्की येणार कुठे? चला आता आपण या 4ही मार्गांची माहिती घेऊया. तर बघा, इथे 4 लिंक्स आहेत. पहिली लिंक जी साधारण 900 मीटरची आहे, ती तळेगाव चाकण हायवेला थेट चाकण इंडस्ट्रियल एरियाच्या 3ऱ्या फेजला जोडेल. दुसरी लिंक आहे नाणेकर वाडीपासून नॅशनल हायवे 60 पर्यंत. ही साधारण 1.25 किलोमीटरची आहे. तिसरी लिंक सगळ्यात लांब आहे, 2.5 किलोमीटरची. ही नॅशनल हायवे 60 वरच्या बंगलावस्ती चौकातून रासे फाट्यापर्यंत जाईल. आणि चौथी ही खूप महत्वाची आहे. हा एक वेस्टर्न बायपास असेल जो पुणे नाशिक हायवेवरून येणाऱ्या ट्रॅफिकला, खास करून इंडस्ट्रियल ट्रॅफिकला, चाकण आणि तळेगाव MIDC कडे थेट वळवेल. बरं, हे रस्ते तर बनतील, पण याने नक्की फायदा काय होणार? म्हणजे रोजच्या प्रवासात काय बदल घडतील? चला ते पाहूया. फरक तर बघा, आजची परिस्थिती काय आहे? रोजचं ट्रॅफिक जॅम, अपघातांचा धोका आणि इंधन आणि पैशांचा चुराडा. पण या प्रोजेक्टनंतर काय होईल? एकदम स्मूथ, वाहती वाहतूक, वाढलेली सुरक्षितता आणि सगळ्यात महत्त्वाचं, खर्चात मोठी बचत. चला फायदे जरा अजून डिटेलमध्ये बघूया. सगळ्यात मोठं म्हणजे चाकण तळेगाव चौकातली गर्दी कमी होईल. तळेगाव शिक्रापूर ट्रॅफिकसाठी एक डायरेक्ट ऑल्टरनेट रूट मिळेल. चाकण MIDCतल्या गाड्यांना बाहेर पडायला एक वेगळाच रस्ता असेल. म्हणजे इंडस्ट्रियल आणि लोकल ट्रॅफिक पूर्णपणे वेगळं होईल. आणि ह्याचा परिणाम अर्थातच इंधनाची बचत, गाडीच्या मेंटेनन्सचा खर्च कमी आणि अपघातांचं प्रमाणही घटणार. सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं होणार कधी? प्रवाशांना याचा अनुभव कधीपासून यायला लागेल? तर बघा, याची प्रोसेस 3 टप्प्यांमध्ये आहे. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीचं अधिग्रहण, म्हणजेच लँड ॲक्विजिशन. ते झालं की मग रस्त्यात येणारी अनधिकृत बांधकामं काढली जातील. आणि एकदा का भूसंपादन झालं की तिथून पुढे फक्त 1 वर्षाच्या आत हा पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट करण्याचं टार्गेट आहे, म्हणजे खूपच फास्ट. एकंदरीत हा प्रोजेक्ट चाकणसाठी एक वरदानच ठरू शकतो, यात शंका नाही. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. पुणे नाशिक हायवेवरची वाहतूक दिवसेंदिवस वाढतीये. त्या मानाने आज केलेले हे बदल भविष्यासाठी म्हणजे लाँग टर्मसाठी पुरेसे ठरतील का? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.